नमस्कार, मी सुजाता अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज मी बनवणार आहे वांग बटाट्याची रस्साभाजी, जी की पटकन कुकरमध्ये 10 मिनिटात होते. यासाठी मी इथे 5 छोटी वांगी आणि 2 बटाटा उभं कट करून घेतला आहे. त्यानंतर मी इथे बारीक कांदा कट करून घेतला आहे. 1 टमॅटो आणि काही कोथिंबीर घेतली आहे. त्यानंतर गॅस ऑन करून कुकर ठेवून घेऊया. तेल तापले की त्यात अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकून घेऊया. जिरा मोहरी तडतडल्यानंतर आपण त्यात कट करून घेतलेला कांदा लालसर रंग येईपर्यंत भाजून घेणार आहोत. त्यानंतर आपण टमॅटो आणि कोथिंबीर ॲड करणार आहोत. टोमॅटो तेलामध्ये आपण चांगला परतून घेणार आहोत. टोमॅटो व्यवस्थित शिजला की मी त्यात अर्धा चमचा मीठ घातले आहे. त्यानंतर अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धना पावडर, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा गोडा मसाला आणि 1 चमचा लाल तिखट मी इथं घातला आहे. मसाले सर्व व्यवस्थित एकत्रित करून घ्या. तेलामध्ये परतून झाल्यानंतर मी इथे त्यात थोडंसं पाणी घालून मसाले शिजून घेणार आहेत. मसाला तेल येईपर्यंत शिजल्यानंतर मी इथे अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घालून घेतला आहे. तो देखील आपण मसाल्यामध्ये चांगला परतून घेऊया. यानंतर इथे थोडंसं पाणी ॲड करून घेणार आहे. त्यानंतर कट करून घेतलेला वांगा आणि बटाटा आता आपण ॲड करणार आहोत. ते देखील मसाल्यात चांगलं मिक्स करून घ्या. 2 ते 3 मिनिटासाठी आपण वांगा बटाटा मसाल्यात परतून घेणार आहोत. यानंतर मी इथे रश्श्यासाठी 1-1.5 ग्लास पाणी ॲड केलं आहे. तुम्हाला हवे तितके पाणी तुम्ही ॲड करू शकता. यानंतर ते व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि कुकरचं झाकण लावून त्याला आपण 1 शिट्टी काढून घ्या. कुकर थंड झाल्यानंतर झाकण काढून आपण बघू शकता आपली भाजी ही पटकन तयार झाली आहे. तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच गाईज फॉर वॉचिंग माय चॅनल. बाय.